मोक्षाला हेतू आहे आत्मतत्वाचा साक्षात्कार, आणि आत्मतत्व साक्षात्काराचं साधन आहे विचार. त्याचंच दुसरं नाव आहे श्रवण. आणि ते श्रवण म्हणजे काय, तर वेदांत वाक्य म्हणजे उपनिषद. वेदांत म्हणजे उपनिषदाला वेदांत असं म्हणतात. त्याचा उपक्रम उपसंहार म्हणजे प्रारंभ काय आहे आणि त्याची परिसमाप्ती काय आहे याचा विचार करून आपल्याला जीव आणि ब्रह्म यांचा ऐक्य आहे, ब्रह्मच सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे, अशा प्रकारचा तात्पर्याचा निश्चय झाला पाहिजे. तात्पर्य म्हणजे वक्तु ही इच्छा तात्पर्य. विचारसागराचे वक्ते कोण आहेत किंवा लेखक निश्चलदासजी. त्यांचं तात्पर्य काय आहे, जर ते तात्पर्याचा निर्धार म्हणजे निश्चय झाला तर समजायचं की हे आपलं विचारसागराचं श्रवण झालं. नाहीतर त्याला म्हणायचं फक्त ऐकला असा त्याचा अर्थ. श्रवण तेव्हाच म्हणायचं की तात्पर्याचा निश्चय झाला पाहिजे. आणि तात्पर्य म्हणजे जगत हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आणि जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये अभेद आहे, म्हणजे जीवच ब्रह्मरूप आहे असा जर ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराह अशा प्रकारचा निश्चय झाला पाहिजे. आणि हा निश्चय झाला तर कोट्यावधी ग्रंथाचं जरी आपण अध्ययन केलं तरी आपल्याला निश्चय व्हायला पाहिजे. आणि आपला जर कोणत्याही ग्रंथातून विचारसागर ते संस्कृतमधून असो किंवा प्राकृतमधून असो, कोणत्याही मराठी भाषेत किंवा हिंदी भाषेत असला तरी आपला निश्चय होणं आवश्यक आहे. आणि तो निश्चय ह्या एकट्या ग्रंथातून देखील होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की ब्रह्मज्ञान होण्याला त्यांनी तर असं लिहिलंय संस्कृत भाषेविषयी पूर्वी असं काही लोकांनी लिहून ठेवले, दिव्याम भाषां परित्यज्य शन्य भाषा कृतानि वै शास्त्रानि ये प्रशृण्वन्ति ते वै निरयगामिनः. याचा अर्थ आहे दिव्या भाषा, याला गिरवाण भारती किंवा देव भाषा असं संस्कृतला म्हणतात. उपनिषद ही संस्कृतमध्ये आहेत किंवा हे जे सर्व वेदांताचे प्रकरण ग्रंथ आहे ते सर्व संस्कृत भाषेमध्ये. आणि त्या लोकांनी एक असा नियम लावून दिला की दिव्याम भाषां परित्यज्य, ही देवांची असणारी भाषा, ह्या भाषेचा परित्याग करून अन्य भाषा कृतानी शास्त्रानी, अन्य भाषेत म्हणजे आपल्या प्रांतीय भाषेत केलेली जी शास्त्र असतील ते प्रशृण्वन्ति, ते जी अशा प्रकारची आपल्या मायबोलीत असणारी जी शास्त्र जे श्रवण करतात ते वै निरयगामिनः, ते निरयाला म्हणजे नरकाला जातात. म्हणजे किती कट्टरता त्या काळामध्ये असेल संस्कृत भाषेविषयी. आणि अशा वेळेला सुद्धा संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत सम्राट माऊली, जगद्गुरु तुकोबाराय यांनी मराठी भाषेत ग्रंथ लिहिले की नाही. तुका तरी सहज बोलेवाणी तया घरी वेदांत वाहे पाणी. रामेश्वर भट्ट सर्व 4 वेद 6 दर्शन 18 पुराण सर्व स्मृती ग्रंथ यांचं अध्ययन केलं आणि सगळे वेद त्यांच्या कंठामध्ये होते. आणि असे जेव्हा त्यांनी सहज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेकडे पाहिलं तर ते तर म्हणतात हे मायबोलीत 4 भाषेंचे 4 वेदांचे केलेशे विवरण अर्थही गहन करून या. 4ही वेद तर तुकाराम महाराजांनी मराठीत आणले. म्हणून म्हणे की हे करणं हे शास्त्रविरुद्ध, कारण तेवही निरय गामिना, लोक ऐकतील आणि काय होतील, नरकात जातील. त्यापेक्षा हा गाथाच बुडवून टाका. म्हणून त्यांनी गाथा बुडवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही त्यांच्या बुद्धीने केलेली कल्पना होती, लोक नरकात जातील. लोक नरकात जात असतील तर काय त्या कोरड्या वह्या ज्या आहेत तर त्यात तरुण आल्या असत्या का? 14 दिवसानंतर त्या वह्या तरुण आल्या. याचा अर्थ ईश्वराला त्यांची कृती मान्य होती. ईश्वराला भाषेचा आग्रह नाही. ईश्वराचा आग्रह आहे काय, तुम्ही माझे स्वरूप आहात, तुम्ही मत स्वरूप आहात, तुम्ही आणि मी भिन्न नाही, तुम्ही माझ्यापासून वेगळे झाला. ते कोणतीही भाषा असो परंतु तुम्ही माझ्या स्वरूपात मिळा. भाषेचा आग्रह नाही. या ठिकाणी जर वाटर म्हटलं आणि मग पिलं तर तहान भागते का, जलम म्हणलं तरी भागते का, पाणी म्हटलं तरी भागते. तहान लागलेले असावे आणि ते मिळावं. म्हणून नाथ महाराजांचा भागवत सुद्धा काशीला बुडवण्यासाठीच नेला होता. पंचाध्यायी जी झाली ती बुडवण्यासाठीच नेली. गंगा मातेने सकंकन हाताने ती तारली. तसं नाथ महाराज म्हणतात की संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून आली. संस्कृत वाणी जर देवाने केली
प्राकृत सगळ्या भाषांचा जनिता सगळ्यात मूळ कोण आहे? परमात्माच आहे. ती भाषा सुद्धा काही चोरांनी केली, त्याच्यापासूनच आली. मग हे लोक असं का म्हणतात दिव्याम भाषाम परित्यज्य? तर ते म्हणतात हे असं होतं, यांचं बोलणंच नको म्हणतात. वृथा अभिमान भुली. अभिमानामुळे हे लोक संस्कृत भाषा शिकले आणि अभिमानामुळे ते भुलले, त्यांना भूल पडली. वृथा बोली काय काज. आता याच्यापेक्षा उगाच निरर्थक त्याच्याविषयी टीका टिप्पणी करण्यात काय अर्थ आहे? म्हणून नाथ महाराज या ठिकाणी सांगतात. नाथ महाराज म्हणतात नाही पण ती जुनी भाषा आहे, देवांची भाषा ही जुनी भाषा आहे, सनातन परंपरेने आलेली भाषा आहे, म्हणून आपण तिचं अध्ययन केलं पाहिजे. आणि बाकीच्या भाषा ह्या अर्वाची नाही. ते म्हणतात जर समजा एखाद्याने सोन्याची फुलं केली, नवी जुनी केवी म्हणावी सुवर्ण सुमने. सोन्याची फुलं केली आणि म्हणणे हे फुल कोणतं फुल घ्या, 1 तोळ्याचं फुल आहे. तो म्हणतो नाही हे जुनं आहे, एक म्हणतो नवं आहे, मला नवं द्या, एक म्हणतो मला जुनं द्या. भांडतील का कोणतंही चालेल? कोणतंही चालेल. नवी जुनी केवी म्हणावी सुवर्ण सुमने. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून माऊली किती अभिमानाने सांगतात मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे हो देई वरी या घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. अशा प्रकाराने सांगतात. माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविन. म्हणून आजच्या काळामध्ये शिक्षण सुद्धा आपल्या प्रांतीय भाषेत देतात. त्याचं कारण काय? ते आपली जी भाषा आहे त्या भाषेमधून आपल्याला लवकर कळतं. त्यासाठी नवीन भाषा जी आहे त्या नवीन भाषेमधून अवलोकन आपल्याला ज्याला त्याचं आकलन, ते आकलन लवकर होत नाही. म्हणून आपल्या प्रांतीय भाषेमधून आपल्याला हे लवकर आकलन व्हावं यासाठी संतांनी हे सगळे ग्रंथ आपल्या इकडे आहे ना प्राकृत भाषेमध्ये लिहून ठेवलेले. काही झालं तरी मनुष्य आपली भाषा जी आहे ना जसं विसरायचा प्रयत्न केला तरी विसरत नाही. स्वामी महाराज एक दृष्टांत सांगायचे भाषेविषयी. माणसाची इतकी आपल्या इकडे सांग इकडे एक माणूस बहुभाषिक होता. बहुभाषिक म्हणजे त्याला सगळ्या भाषा येत होत्या. तर तो कोणती भाषा बोलायला लागला तर कळणार नाही याची मूळ भाषा कोणती. म्हणून त्यांनी असं एका राज्यामध्ये आला आणि त्यांनी आवाहन केलं की माझी भाषा ओळखून दाखवा. त्यावेळेला कोण नाना फडणीस कोण होते ते म्हटले की याची भाषा मी ओळखून दाखवेल. त्यांनी अगदी आवाहन केलं. नंतर अनेक लोकांनी प्रयत्न केला पण त्याची भाषा काय ओळखता येईना. कोणती भाषा बोलायला लागला का तो प्रवाही धारावाही असा बोलायचा. नाना फडणीसांनी एक दिवस तो रात्री झोपेत असताना एकदम थंडीचे दिवस होते आणि तो गाढ झोपेत असताना एकदम घागरभर पाणी त्याच्या अंगावर ओतलं, थंड पाणी. तो लगेच मा मा करीत उठला. म्हणणे तू उत्तर प्रदेशातला आहे, उत्तराखंडातला आहे. कारण त्याची मूळ भाषा कोणती? हिंदी भाषिक आहे तू. कारण त्याच्या जरी अनेक भाषा तरी तो बोलताना मदर आई असं म्हणत उठला नाही. कारण का? लहानपणापासून त्याची बोली भाषा आईला मा असं म्हणण्याची होती. तसं आपल्या मायबोलीमध्ये यांनी हा ग्रंथ रचून ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं समजणं थोडं सोपं होईल, आपल्या बुद्धीवर आरूढ होईल. म्हणून हा जो अभिमान आहे ना दिव्याम भाषाम परित्यज्य, जी दिव्य देवांची भाषेचा त्याग करायचा आणि अन्य भाषा कृतानी शास्त्रांनी, अन्य भाषेत केलेली जी शास्त्र त्या शास्त्रांचा एक प्रसृणवंती, जे लोक सारखं तीच ऐकत राहतात तर ते म्हणतात तेवई निरयगामिना, ते नरकात जातात. अशा प्रकारचा काही आपण समज करण्याचं कारण नाही. कोणतंही जरी असलं तरी आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एकाच पदार्थाला अनेक नाव आहेत, नावाचा आग्रह नाही. अनुभवाच्या वेळेला साखर कोणती नावं ठेवली आणि खाल्ली तर साखर गोडच लागणार. तसं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचं सेवन कोणत्याही भाषेच्या द्वारा आपल्याला झालं, त्याचा बोध झाला म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला. की आत्मसाक्षात्कार कशाला हेतू होतो? मोक्षाला हेतू होतो. मोक्ष हा तुम्हाला मिळणारच. म्हणून भाषेचा आग्रह नाही असं सांगितलं. आता काल सांगितलं होतं की ज्याचे प्रतिबंध निवृत्त झालेले आहेत आणि अशा पुरुषाला जर तत्वमसी महावाक्याचं श्रवण झालं तर तत्क्षणी त्याला आत्मसाक्षात्कार होतो. मी ब्रह्म आहे असा त्याचा बुद्धीचा दृढ निश्चय होतो. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान.
ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. तत्काल त्याला मी ब्रह्म आहे असा निश्चय होतो. मग जर हा केवळ कशाने होतो? श्रवणाने होतो किंवा विचाराने होतो. असं नाही, विचारात जायते बोधा. फक्त त्याचा तात्पर्याचा निश्चय झाला की त्या पुरुषाला मोक्ष प्राप्त होतो. आणि जर आणि अशा पुरुषाचं वर्णन केलं काल आपण, काय काना वचनाचे भेटी, सरीसाची पै किरीटी, वस्तू होणी उठी कवनू एकदो. आणि जर एखाद्याला प्रतिबंध असतील तर त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी, म्हणजे प्रतिबंध असल्यामुळं कार्योत्पत्ती होत नाही, म्हणजे त्याला आत्मज्ञान होत नाही, अशा वेळेला त्याला मनन आणि निधिध्यासन ही साधनं सांगितली. की जर त्याच्या अंतःकरणात संशय असेल जगन्मिथ्यात्वाविषयी, जीव ब्रह्मैक्याविषयी, तर त्याला पुन्हा पुन्हा त्या संशयाचं निराकरण करण्यासाठी मनन केलं पाहिजे. अनेक दृष्टांतांनी त्याला यौक्तिक चिंतन असं म्हणतात. आणि कधी कधी ते संशय जे असतात ते प्रमाणाविषयी असतात, कधी प्रमेयाविषयी असतात. आता सगळा विषय येणारच आहे. तर ह्या संशयाचं निराकरण करण्यासाठी त्याने पुन्हा पुन्हा अनुसंधान किंवा मनन, यौक्तिक चिंतन केलं पाहिजे. किंवा जर त्याला विपरीत भावना, म्हणजे श्रवणात तो ऐकतो की तू ब्रह्म आहेस, परंतु त्याला मी देह आहे असं वाटतं. मग याचा अर्थ त्याचा जो मी देह आहे अशा प्रकारचा जो भ्रम आहे तो जात नाही. त्याला ती विपरीत भावना होते. तो आहे तत्वतः ब्रह्म, पण त्याला काय वाटतं मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी जन्म मरण धर्मवान आहे, अशा प्रकारचं त्याला वाटतं. ही काय आहे? विपरीत भावना. ह्या विपरीत भावना जर जायची असेल तर आपल्याला विपरीत भावना झाली मी देह आहे की काय म्हणायचं? मी ब्रह्म आहे. म्हणजे या विपरीत भावनेचा त्याग करायचा आणि आत्मभावना करायची, म्हणजे आत्माकार वृत्ती करायची. याला म्हणतात निधिध्यासन. याच्यामुळे काय होतं तर आपल्याला असणारी विपरीत भावना ही दूर होते निधिध्यासनामुळे. तेव्हा निधिध्यासन आणि मनन ही प्रत्येकाने केलीच पाहिजे असं नाही. जर तुम्हाला आत्मतत्वज्ञानाला प्रतिबंध असतील तर त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी मनन आणि निधिध्यासन केलं पाहिजे. परंतु खरं पाहिलं तर साक्षात्कार कशाने होतो? श्रवणातच साक्षात्कार होतो. तो कोणाला होतो? उत्तम अधिकाऱ्याला होतो. आणि मध्यम किंवा कनिष्ठ अधिकारी त्याला म्हणतात की ज्याला संशय आणि विपर्यय राहतो. म्हणून संशय आणि विपर्यय असतील तर त्याने मनन किंवा निधिध्यासन केलं पाहिजे. मनन आणि निधिध्यासन हे प्रत्येकानेच केलं पाहिजे असं नाही, असं ह्या विचारसागर ग्रंथकर्त्यांचं मत आहे. अशा प्रकाराने जर एखाद्याने श्रवण केलं जिज्ञासू पुरुषाने, आणि जिज्ञासानाम पूजित विचारः कालच आपण पाहिलं, तर अशा पुरुषाला काय होतं? जर त्याला अद्वैत आत्मतत्वाचा साक्षात्कार झाला तर त्याला पहिल्यांदा मी ब्रह्म आहे असं वाटतं. आणि मी ब्रह्म आहे म्हणजे केवळ या ठिकाणी देहाधिष्ठान चैतन्य किंवा अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य म्हणजे मी एवढं नसून, त्याला जेव्हा मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं त्याच वेळेला आदौ काय ब्रह्माहमस्मी इति ज्ञाने उदिते. पहिल्यांदा मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं की नंतर पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म, त्याला सर्वच काही ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचं ज्ञान होतं. अशा प्रकारचा त्याचा निश्चय होतो. आणि हा निश्चय एकदा झाला की त्याच पुरुषाला काय होतं? सर्वच्या सर्व आत्मरूप दिसायला लागतं. काल आपण स्वामी रामतीर्थांचं सांगितलं, ते काय म्हणतात? आत्मरूप बंधूंनो, म्हणजे त्यांना सर्वम यद अयम आत्मा, जे सर्व काही आहे ते आत्मरूपच आहे अशा प्रकारचा त्यांचा बोध असतो. आणि असा जो पुरुष आहे त्याला जीवनमुक्त असं म्हणतात, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. आणि अशा पुरुषाच्या जीवनात ज्ञानोत्तर सर्व प्रकारच्या क्लेशांची, दुःखांची पूर्णपणे निवृत्ती होते. यालाच म्हणतात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. आणि असा निवृत्ती झालेला जो पुरुष आहे, ज्याच्या जीवनातील सर्व दुःखांची निवृत्ती झाली, ज्याला या ठिकाणी कोणताही संशय नाही, विपरीत भावना नाही, अशा प्रकारचा जो पुरुष आहे त्याला सर्व क्लेशांची निवृत्ती झाल्यानंतर तो जगतो की नाही तर त्याचं जीवन असतं की तो मरतो असं जर म्हटलं. ज्ञान झाल्यावर त्याला कोणते प्रेताला काही क्लेश होतात का? यालाही क्लेश होत नाही. म्हणजे हा प्रेतरूप होतो का जिवंत असतो? जिवंत असतो. आणि जर तो प्रेतरूप झाला असता, लोक थंडी तापाने मरतात, कोणी कॉलरेने मरतात, आणि हा कशाने मेला? तत्वज्ञानाने गेला. तर लोक आले असते का तत्वज्ञान संपादन करायला? कोणी? तत्वज्ञान झाल्यानंतरही अशा पुरुषाचं शरीर राहतं, परंतु शरीर राहतो त्याचा व्यवहारही होतो.
देहनिर्वाहापुरता त्याचा सगळा जरी व्यवहार त्या ठिकाणी होत असला तरी त्याला व्यावहारिक कोणत्याही दुःखाचा लेश देखील त्याला स्पर्श करत नाही, तर तो पुरुष जो आहे त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि त्या जीवनमुक्त पुरुषाचा विचार म्हणजे हा विचार सागर आहे. किंवा आपल्या सगळ्या संत वाङ्मयामध्ये काय देखे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली. विचार सागर शिकायचा म्हणजे हा एक दिवा आहे आणि त्यात जसा एखादी आपली वस्तू हरवली तर दिव्याच्या साह्याने आपण पाहतो, त्याप्रमाणे जीवनमुक्तीचं वेदांताचं चिंतन करायचं म्हणजे जीवनमुक्तीसाठी चिंतन करायचं. आणि देह पडल्यानंतर त्याला जे मोक्ष प्राप्त होतो त्याला विदेह मोक्ष किंवा विदेह कैवल्य असं म्हणतात. म्हणजे ज्या पुरुषाला ज्ञान होतं त्याला या ठिकाणी जीवनमुक्ती प्राप्त होते आणि देह पातानंतर हा देह पडल्यानंतर त्याला विदेह कैवल्य प्राप्त होतं. म्हणजे आपल्याला जे काही चिंतन करायचं त्या चिंतनाचा उद्देश काय आहे, मला जीवनमुक्त होता यावं, मला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगता यावं, मी पहिल्यांदा मुक्त व्हावं ह्या बंधनातून. बंधनाचा तोडू फासा देऊ अशा टाकोनी. बंधनाचा उच्छेद करायचा आणि मोक्ष स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायचं. आणि जोपर्यंत या प्राण आहेत शरीरामध्ये ते कुठपर्यंत राहतात, जेवढं आपलं प्रारब्ध शिल्लक असेल त्याला अविद्यालेश किंवा प्रारब्ध लेश म्हणतात. तर जोपर्यंत ते प्रारब्ध आहे तोपर्यंत हा पुरुष व्यवहार करतो आणि नंतर त्याच्या शरीरातून जेव्हा प्राण निघून जातात तेव्हा न तस्य प्राणा उत्क्रामंती, ते प्राण दुसऱ्या योनीला लोकांतराला कुठंच जात नाही. इह एव समविनियंते, ते त्या आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच लीन होऊन जातात. नाम त्याला जन्म मरण परंपरेला तो कधीही प्राप्त होत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम, ह्या जन्म मरण परंपरेला तो महात्मा पुन्हा कधीही येत नाही. हा त्याचा शेवटला जन्म असतो. आणि अशा प्रकारची स्थिती ही मानव मात्राला प्राप्त व्हावी म्हणून वेदांत आपल्याला उपदेश करतो. आणि त्या उपदेशाचं स्वरूप आहे ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या, जीव ब्रह्मरूप आहे. आणि त्याचाच विचार या ग्रंथामध्ये वारंवार सांगितलेला आहे. असा जो पुरुष आहे तर हा पुरुष जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला जीवनमुक्त म्हणतात आणि देहपातानंतर त्याला विदेहमुक्त अशी संज्ञा देतात. असा पुरुष असा हा महापुरुष किंवा जीवनमुक्त पुरुष आहे. आता हे जे विचार सागर हा जो ग्रंथ आहे तर विचार सागर का म्हणतात याविषयी थोडंसं चिंतन त्यांनी दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सागर म्हटलं की पाणी असतं की नाही, आणि पाण्याने तो परिपूर्ण भरलेला असतो. सागर जो आहे तो परिपूर्ण पाण्याने भरलेला असतो. व्यापक अशा प्रकारचं जल त्याच्यामध्ये पसरलेलं असतं. तसं आता या ठिकाणी सांगतात, अनेक शंका पंक प्रक्षालक समाधान रूप सलील पूर्णत्वात. आता याच्यामध्ये पाणी कोणते म्हणतात, तर आपल्या जीवनामध्ये अनेक शंका येतात की नाही आपल्याला, मी देह आहे का मी देहाहून भिन्न आहे, मी जन्मणारा मरणारा आहे की जन्म मरणाच्या पलीकडचा आहे की नाही, मी अमर आत्मा आहे का मी मरका आहे, अनेक प्रकारच्या शंका आहेत. तर ते म्हणतात अनेक शंका, अनेक प्रकारच्या शंका. हाच कोणी पंक म्हणजे चिखल, आणि त्या चिखलाला धुवून टाकणारं, बरोबर ना. चिखलाला काय करतं, जर आपल्या अंगाला चिखल लागला तर आपण पाण्याने धुवून टाकतो. तसा शंका ह्याच कोणी चिखल आहे आणि त्या चिखलाला धुवून टाकणारा म्हणजे त्या शंकेचं समाधान करणारा, बरोबर ना. पूर्णपणे शंकांचं समाधान करणारा असं जे आहे त्याला म्हणायचं त्या शंकारूपी चिखलाचं निराकरण करणारं म्हणजे त्याचं समाधान करणारं, बरोबर ना. ह्या समाधानाने हा काय आहे ग्रंथ परिपूर्ण आहे. म्हणजे थोडक्यात शंकांचं ज्याच्यामध्ये निराकरण केलं अशा प्रकारचं समाधान देणारं अशा प्रकारचं पाणी हे त्याच्यामध्ये त्या सागरामध्ये आहे. म्हणजे काय, पाणी कोणतं, शंकांचं समाधान करणं हे परिपूर्ण असणारं म्हणजे त्यांनी परिपूर्ण तुडुंब भरलेलं हे जल आहे असं सांगितलं. आता पाण्यामध्ये काय असतात, तरंग असतात, पाण्यामध्ये तरंग असतात. तसं या विचारसागरामध्ये 7 तरंग आहेत की नाही, तसं म्हणजे 7 अध्याय आहेत. म्हणून त्या पाण्यामध्ये असणारे तरंग म्हणजे हे 7 असणारे अध्याय. म्हणजे अध्यायांनाच या ठिकाणी काय म्हटलंय, एक एक अध्याय म्हणजे एक एक तरंग असं म्हणतात.
विषय विभागात्मक नानावर्तत्वात. आणि पुन्हा एक एक तरंगामध्ये प्रत्येक विषय केलेले आहेत. म्हणजे एकच तरंग त्याच्यामध्ये मायेचे मिथ्यात्व, ब्रह्माचे सत्यत्व, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य अशा अनेक प्रकारचे विभाग केलेले आहेत. किंवा जागृतीचं मिथ्यात्व, स्वप्नाचं मिथ्यात्व अशा अनेक विभाग केलेले. हेच त्याच्यामध्ये त्या तरंगामध्ये ते काय आहे आवर्त. म्हणजे जसे भोवरे असतात आहे की नाही, पाण्यामध्ये तरंग असतात आणि त्याच्यामध्ये भोवरे असतात, तसे अनेक असणारे भोवरे म्हणजे कोण हे असणारे त्या प्रत्येक अध्यायात आलेले वेगवेगळे विषयाचं प्रतिपादन करणारे वेगवेगळे जे विभाग आहेत किंवा जे परिच्छेद आहेत त्यांना काय म्हणायचं आवर्त. आवर्त नाम भोवरा. कठीण प्रमेय रूप ग्राहत्वात. आणि आता त्या ठिकाणी समुद्र म्हटलं की त्याच्यामध्ये मगर वगैरे असतात की नाही, तर इथं मगर कोणते, जर ते दुसऱ्यांचा ग्रास घेणारे आहे की नाही, कठीण आपलं जीव धोक्यात जाईल अशा प्रकारचं. तसं या ठिकाणी या ग्रंथाचं चिंतन करायला लागलं, याच्यात ग्राहक कोणते आहेत म्हणजे मगर कोणते आहेत, तर कठीण प्रमेय रूप ग्राहवत्वात. कठीण कठीण असणारी प्रमेय. आता आपल्याला वर्षभर आपली बुद्धी पूर्णपणे कसाला लावा लागेल. कारण का, तर विचारसागर ग्रंथ फार कठीण आहे असं म्हणतात. तसं नाही बरं का, पण आता त्यांनी एक तरंग हे सांगितलं. नाहीतर अवघड म्हटलं की लगेच अवघड वाटायला लागतं मनुष्याला. हा ग्रंथ इतका सोप्या भाषेत त्यांनी अत्यंत दयेनं लिहिलेला आहे की अत्यंत साध्या माणसाला सुद्धा. स्वामी महाराज सांगायचे, परभणी जिल्ह्यात रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी ते विचारसागर शिकवायचे, तर ते म्हणायचे चुलीवर भाकरी भाजणाऱ्या बाया ते सुद्धा कीर्तनकाराची विचारसागरातील शंका समाधान करतील इतका त्यांचा त्याच्यामध्ये प्रवेश होता. म्हणजे याचाच अर्थ तो सोपा ग्रंथ आहे. पण इथं त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ग्राह कोणते, तर कठीण असणारी त्याच्यातली जी प्रमेय किंवा सिद्धांत जे आपल्या बुद्धीवर लवकर आरूढ होत नाहीत त्यालाच म्हणायचं ग्राह. कठीण प्रमेय रूपी ग्राहानी. त्या समुद्रात हेच कोणी ग्राह किंवा मगर आहेत. शुद्ध बोध स्वरूप निर्णायक सिद्धांत रूप रत्नानाम आकरत्वात. आता समुद्रामध्ये काय असतात, अनेक प्रकारची रत्न असतात, म्हणून समुद्राला काय म्हणतात रत्नाकर. आकर या शब्दाचा अर्थ आहे साठा, खजिना. समुद्रामध्ये काय असतो, रत्नाचा खजिना. म्हणून ते पाणबुडी लोक आहेत ना, समुद्रात खोलवर जातात आणि तिथून रत्न जमा करून किंवा मिळवून आणतात, बरोबर ना. समुद्राचंच नाव काय आहे, रत्नाकर असं त्याला म्हणतात. तर आता इथं म्हणतात की रत्नाकर, रत्न कोणती, तर आपल्या शुद्ध बोधाचा, आपल्या शुद्ध स्वरूपाचा बोध व्हावा. म्हणजे आपलं जे स्वरूप आहे, मी कोण आहे, काल विचार केल्याप्रमाणे, तर आपल्या आत्मस्वरूपाचा निर्णायक किंवा त्याला काय म्हणतो असं निसंदेह अशा प्रकारचा बोध व्हावा. अशा प्रकारचे अनेक सिद्धांत याच्यामध्ये प्रतिपादन केलेले आहेत की जेणेकरून विशुद्ध स्वरूपात आपल्याला आत्मानुभूती यावी. अशा प्रकारचे अनेक सिद्धांत या विचारसागर ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे त्यालाच काय म्हणायचं, विशुद्ध स्वरूपात बोध व्हावा म्हणून प्रतिपादन केलेले जे सिद्धांत हीच कोणी रत्न, आणि त्या रत्नांचा आकर म्हणजे साठा या ग्रंथामध्ये आहे. म्हणून याला काय म्हणतात, विचार सागर. आता परकुल प्रापनार्थ शुद्ध बुद्धी रूप नौकावत्वात. आता आणखीन समुद्र आहे, आपण या समुद्रात उडी टाकली, विचार सागरात उडी टाकली म्हणजे सागरात उडी टाकली, तर कशासाठी, परतीराला जाण्यासाठी आहे की नाही. परतीराला जायचं, तर परतीराला कोण जाऊ शकतो, आपल्या स्वतःच्या बाहुबलाबरोबर कोणी समुद्र पलीकडे जाऊ शकतो का, नाही. त्यासाठी त्याला कशाचा आश्रय केला पाहिजे, नौका, नावेचा आश्रय केला पाहिजे, बरोबर ना. नावेचा आश्रय केला, बोटीचा आश्रय केला तरच तो परतीराला जाऊ शकेल. सावरकरांसारखं एखादा महापुरुष विरळा सोडून द्या आहे की नाही. काय ने मजसीने काय ने मात काय परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. त्यांनी पाहिली नाही नौका कोणती, त्यांनी त्याच्यात साक्षात उडीच मारली आणि परतीराला जाण्याचा प्रयत्न केला किंवा निघून गेले. तर परकुल प्रापनार्थ, परतीराला आपल्याला जाता यावं म्हणून आपल्याजवळ कोणती नौका पाहिजे. आता आपण जर आता हे विचारसागरामध्ये जर आपण तशीच जर बुडी मारली, पोहण्याचा प्रयत्न केला तर गुदमरून मरून जाऊ, पण परतीराला जाणार नाही.
म्हण बरं नौका असली आणि तिला जर तिला भोका असली तर सुद्धा परतीराला जाऊ शकणार नाही, कारण तिच्यात काय शिरेल पाणी, आणि ती आपल्याला बुडवल्याशिवाय राहणार नाही. मग आता या ठिकाणी नौका कोणती, तर त्या नौकेविषयी ते वर्णन करतात की शुद्ध बुद्धी रूप नौकावत्वात. आपली शुद्ध बुद्धी म्हणजे ज्या बुद्धीमध्ये मल म्हणजे पाप वासना नाही, ज्या बुद्धीच्या ठिकाणी कोणतंही निषिद्ध कर्म जे वेदाने सांगितलेले ना करू नका म्हणून, तर ते प्राण गेला तरी मी करणार नाही, किंबहुना अंतकरणात निषिद्ध कर्म करण्याची प्रेरणाच होत नाही, पाप कर्म करण्याची प्रवृत्तीच होत नाही, अशा प्रकारची बुद्धी तिला म्हणतात की मलरहित, म्हणजे पाप करीत पण नाही आणि पाप वासना पण अंतकरणामध्ये नाही. याशिवाय विक्षेप म्हणजे चित्ताचं चांचल्य. काल परवा आपण चिंतन केलं, चित्त चंचल मनुष्याचं काय होतं, तो कथित शरीराने बसतो, परंतु त्याचा विचार कुठले चालू असतात, बाहेरचे दुसरे विचार चाललेले असतात. आणि त्याला जर म्हणलं सांगा महाराज, तो एकदम डचकल्यासारखा होतो, काय चाललं, कारण तो कुठं गेलेला असतो, पंढरपूरला, दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात, काशीला, आहे की नाही, दुसरीकडे तरी कशाला म्हणायचं, तीर्थाचंच नाव घ्यायचं, तर तिथं तो गेलेला असतो. त्यामुळं असा जे पुरुषाची वृत्ती ती चंचल आहे, एका ठिकाणी ती स्थिर राहू शकत नाही. तर शुद्ध बुद्धी म्हणजे जी बुद्धीमध्ये पाप वासना नाही, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये पापकृत्य नाही, ज्याची बुद्धी चंचल नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, अशा प्रकारचा जो पुरुष आहे, तर त्याला म्हणायचं की शुद्ध बुद्धीचा पुरुष. आणि ही जी शुद्ध बुद्धी आहे, तर ही शुद्ध बुद्धी हीच कोण आहे, नौका आहे. कशासाठी सांगतात हे, विचार सागर असं सांगतात ना. विचार शब्दाचा अर्थ आपण केला पूजित विचार, किंवा विचार शब्दाचा अर्थ केला की तात्पर्य निर्धारण, आहे की नाही, वेदांताचं तात्पर्य निर्धारण गुरूंच्या द्वारा तत्वमस्यादी महावाक्यांचा विचार, किंवा विचार श्रवण आणि जिज्ञासा किंवा पूजित विचार, हे सर्वच अर्थ. जिज्ञासाचा अर्थ पूजित विचार असाच केला ना. मग विचार, जिज्ञासा आणि श्रवण हे जवळजवळ एकार्थवाची शब्द आहेत असं सांगितलं. आता पुढं सागर म्हटलं की सागरामध्ये काय काय असतं, तर त्या सागरामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागतात तशाच ह्या विचार सागरामध्ये पाहिजेत. नौका कोणती, शुद्ध बुद्धी ही त्याची नौका आहे, सिद्धांत ही त्याच्यामध्ये असणारी रत्न आहेत. आता सांगतात, आता जरी समुद्रात आपण नावेचा आश्रय केला, परंतु ती नाव जर या ठिकाणी जोराचा वारा आला, सोसाट्याचा वारा आला, त्याला काय ते वल्ले असतात, आहे की नाही, तर ती नाव मग त्याला जिकडं आपल्याला जायचे त्या दिशेने त्या पाण्यातून ती नौका आपण परतीराच्या दिशेने नेत असतो. तसं आता ही जरी शुद्ध बुद्धिरूपी नौका असली तर आपल्याला परतीराला जाण्यासाठी त्याला काय पाहिजे, शीड किंवा त्या जहाजाला किंवा वल्ले, तर ते कोणते, असकृत अभ्यासात्मक अनुकूल वातेर तत्वात. तर याला एक करावं लागेल की शुद्ध बुद्धी आहे, आता पुढे काय, असकृत अभ्यास. असकृत नाम वारंवार पुन्हा पुन्हा अभ्यास, एकदा कळला नाही तर पुन्हा कळला नाही तर तदनंतर, कुठपर्यंत अशा प्रकारचा असकृत नाम वारंवार निरंतर हा अभ्यास कुठपर्यंत करायचा. काल आपण चिंतन केलं, हा कुठपर्यंत करायचा, पूर्ण दुसरं वर्ष संपेपर्यंत पुन्हा पुन्हा कळून घेण्याचा प्रयत्न करायचा, आहे की नाही, दुसरं वर्ष संपेपर्यंत. नंतर जेव्हा तिसऱ्या वर्षात जातो, पूर्ण पास झाला तरच तो ग्रंथ विकायचा, दुसऱ्या वर्षात, नाही तर तोपर्यंत तो विकायचा नाही आपल्याला. याला म्हणतात असकृत अभ्यास, तर नाही का, याला म्हणजे सकृत अभ्यास म्हणजे तात्कालिक अभ्यास. तर इथं आपल्याला अभ्यास जो करायचा तो असकृत नाम वारंवार अभ्यास करायचा, आणि वारंवार केलेला जो अभ्यास तो कसा, अनुकूल, म्हणजे समजा आपण नाव आपल्याला जायचे पूर्वेला, आणि जर आपण त्या ठिकाणी त्या जहाजाची दिशा दिली पश्चिमेकडे त्या शिडाची, बरोबर ना, तर जाईल कुठं, पश्चिमेकडे. आपल्याला योग्य ठिकाणी जाता येईल का, नाही. अनुकूल अशा प्रकारचा वारा, आपल्याला पूर्वेकडे जायचं आणि त्याची दिशा सुद्धा काय करायची, पूर्वेकडेच न्यायची. तसं इथं अनुकूल वाट कोणता जर असेल तर वारंवार केलेला जो अभ्यास, आणि तोही कसा, आत्मानुकूल अभ्यास. तुम्हाला पाहिजे काय, मोक्षाचं साधन आहे श्रवण, मग तुम्हाला अभ्यास कोणता, मोक्षाचं साधन आहे विचार, तर विचारा वाचून न पविजे समाधान. आणि अशा वेळेला वारंवार अभ्यास कशाचा करायचा, विचार किंवा श्रवण रूप अभ्यास करायचा, का दुसऱ्या अभ्यासाने जाईल,
तुम्ही म्हटले की जप करू, तप करू, तीर्थाटन करू, तुमची जहाज कुठं जाईल? परतीराला जाईल का वेगळ्या दिशेला जाईल? वेगळ्या दिशेला. तेव्हा आत्म्याच्या अनुकूल अशा प्रकारचा विशुद्ध बुद्धीनं वारंवार केलेला जो अभ्यास, हेच कोणी काय त्याच्यामध्ये अनुकूल असणारा वायू आहे. प्रत्येक ब्रह्मनिष्ठ गुरुरूप नौका दंडवत्वात. आता ते सांगतात हे झालं अनुकूल अशा प्रकारचा त्या शिडासाठी लागणारा वारा. आता त्याच्यासाठी लागणारे ते जे दंड किंवा वल्ले, ते वल्ले कोणते? त्या नाव वल्लविण्यासाठी. तर ते सांगतात कोण वल्लवित नेऊ शकतो? ज्याची स्वतःला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची निष्ठा म्हणजे ब्रह्मानुभूती किंवा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नितराम निरंतर स्थिती झालेली आहे, असे जे ब्रह्मरूप असणारे जे गुरु, तेच याचे काय आहे? दंड, तेच वल्ले आहे. म्हणजे याचा अर्थ संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. श्री गुरूंच्या सहवासात आपल्याला ह्या वेदांत चिंतनाचा किंवा वेदांत श्रवणाची साधना करावी लागेल. कोणी म्हणेल की काही लोक म्हणतात आमचं सगळं झालं. काय झालं? सगळे उपनिषद झाले, ब्रह्मसूत्र झाले. कसं? आमच्या घरात ग्रंथालयात सगळे ग्रंथ आहेत. आता ते जड ग्रंथ वाचून त्याला काय मी ब्रह्म आहे असा निश्चय होईल का? त्याच्यासाठी कोणीतरी चैतन्यच गुरूंच्या रूपाने आलं आणि त्यांनी त्याला योग्य मार्गदर्शन केलं तरच त्याला होईल. गुरूं वाचून आतापर्यंत कोणालाही ज्ञान झालं नाही. केवळ ग्रंथ वाचून ज्ञान होत असतं तर कशाला कोणी आतापर्यंत परंपरेत 12-12 वर्ष गुरूंच्या घरी भांडी घासा, त्यांच्या गोशाळा सांभाळा, वाटेल ती सेवा काया वाचा मनाने करा, असं सेवे वाचून कोणालाच प्राप्त होत नाही. कालच आपण पाहिलं ना माऊलींचं वार्तिक आहे, काय सेवा आहे, सेवा हा दारवंठा. सेवे वाचून कोणालाही प्राप्त होत नाही. मग अशा प्रकारचे जे श्रीगुरु तेच त्या नावेचे असणारे वल्हे. एतत् ग्रंथाभ्यास जनित ज्ञानगम्य मोक्ष रूप थिरवत्वात अतिगंभीरत्वात च अयम प्रबंधः विचारसागरः इति उच्यते. ते सांगतात एतत् ग्रंथाभ्यास जनित. एतत् ग्रंथ म्हणजे हा ग्रंथ, आणि ह्या ग्रंथाचा वारंवार केलेला अभ्यास आणि त्या अभ्यासापासून उत्पन्न झालेला काय, त्या अभ्यासाने कुठे जाईल आपली नौका? परतीराला जाईल. परतीर कोणता आहे? मोक्षरूपी परतीर आहे की नाही? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, कामनाही झालो पाही रिकामा, असा असणारा जो मोक्षरूप तीर, बरोबर आहे ना? त्या तीराला जायचं. ही गोष्ट त्या जाण्यासाठी हा समुद्र जो आहे ती काही साधारण गोष्ट आहे का उल्लंघन करणं? अति गंभीरत्वात, हा विचार सागर हा काय आहे? अति गंभीर असल्यामुळं त्या विचारालाच नाव काय दिलंय? विचार सागर. म्हणून या ठिकाणी हा जो प्रबंध म्हणजे हा जो ग्रंथ आहे, ग्रंथ रचना आहे, त्या ग्रंथ रचनेला विचार सागर असं नाव दिलेलं आहे. आता म्हणतात जर एखादा पुरुष अत्यंत श्रद्धापूर्वक, अत्यंत भक्तिपूर्वक आणि हे जे श्रवणादी साधन आहेत ह्या साधनांचं गुरूंच्या सानिध्यात जर श्रवण करील